नाशिकला चांगला पालकमंत्री यावा व हा पालकमंत्री जिल्ह्याचा कल्याण करणारा असावा। तसेच जळगाव दुर्घटनेसंदर्भात देखील आज माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी निफाड येथील माणुसकी फाउंडेशन आयोजित पत्रकारांच्या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी प्रतिक्रिया दिली। अच्छा, मला काही माहित नाही, मंत्रिमंडळात मी नाही, ते दिलं चांगली गोष्ट। आता स्थगिती काय दिलं काही कल्पना नाही, कोणाची काय मागणी आहे की काय मला त्याची काही कल्पना नाही। तर चांगला पालकमंत्री यावा आणि त्या जिल्ह्याचं कल्याण करणारा तो असावा, असा पालकमंत्री आपल्याला मिळाला पाहिजे। दुर्घटना घडली जळगावची, तिच्यात अफवा पसरली होती की रेल्वेला आग लागली, मात्र अशी कुठलीही आग लागलेली नव्हती। चैन ओढण्याच्या घटनेमुळे लोकांची धावपळ झाली, काहीतरी याच्यात म्हणजे काही वेगळं झालेलं असं वाटतंय का आपल्याला? चौकशी झाली? मला अजिबात म्हणजे मला काही कल्पना नाहीये, पण मला असं अजिबात असं काही वाटत नाही वेगळं काय झालं, कारण काही मूर्ख लोक असतात कारण नसताना सुद्धा साखळी उडवून जे आहे गाडी थांबवतात। मला वाटतं कोणीतरी ती साखळी उडलेली आहे, गाडी थांबलेली आहे आणि अचानक कोणीतरी अफवा उठवली की ट्रेनमध्ये आग लागली। कदाचित ब्रेक मारून ते थांबवले असेल जोरदार ताबडतोब, त्यामुळे सुद्धा काही जे आहे स्पार्क्स असे उडतात त्या रुळावरती, त्याच्यातून आग लागली असंही काहीतरी कोणाचा समज झाला असेल। परंतु दुर्दैवाने जे आहे लोकांनी दोन्ही बाजूंनी उड्या मारल्या, एक बाजू सेफ होती ते लोक सगळे वाचले आणि दुसरी बाजू जी आहे नेमकी समोरची गाडी काही दिसली नाही आणि तिथे त्यावेळेस वळण होतं, त्यामुळे येणारी गाडी जी आहे ताबडतोब दिसली ना आणि 12-13 लोकांचा तिथे जीव गेला बिचाऱ्यांचा। तर आता अजूनही या देशामध्ये अशा प्रकारच्या अफवा आणि अफवा आल्यानंतर एवढ्या ताबडतोब घाबरून उड्या मारणं हे प्रकार हे खरं म्हणजे दुर्दैवी आहे। आता सरकार आपापल्या पद्धतीने प्रयत्न करते, साखळी जर विनाकारण ओढली तर त्याला दंड आहे, पण त्यासाठी सुद्धा चौकशी करेपर्यंत उड्या जर मारल्या कोणी आणि जर झालं ते दुर्दैवी दुर्घटना, दुसरं त्याच्या पलीकडे आपण काय म्हणू शकतो। तर नाशिकचं पालकमंत्री पद युवा नेतृत्व कायम एकनिष्ठ असणारे सचिन भाऊ आहेर यांना जन्मदिनाच्या उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा। शुभेच्छुक श्रीराम उद्योग समूह, बाबासाहेब खिल्लारे, पवन खिल्लारे।